पंचवटीतील राहुलवाडी येथे पूर्ववैमनस्यातून सागर जाधव या युवकावर गोळ्या झाडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झालेल्या टोळीतील 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। 17 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास राहुलवाडी परिसरात एका ओट्यावर सागर जाधव बसलेला होता। पूर्ववैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून विकी उत्तम वाघ आणि विकी विनोद वाघ यांनी सागर जाधववर गोळ्या झाडल्या होत्या। नंतर ते दोघे तेथून फरार झाले होते। आरोपींच्या शोधासाठी भद्रकाली पोलीस ठाण्याचे आणि पंचवटी पोलीस ठाण्याचे तसेच गुंडाविरोधी पथक रवाना झाले होते। या गुन्ह्यातील फरार असलेले आरोपी वैशालीनगर, नवनाथनगर, वज्रेश्वरी आणि फुलेनगर परिसरात लपून बसले। याबाबत पोलिसांना माहिती मिळाली, त्या अनुषंगाने पोलिसांनी वरील ठिकाणी छापा टाकला असता निलेश बाळू पवार, आकाश राहुल निकम, रोशन राजेंद्र अहिरे, सचिन मोतीराम गांगुर्डे, इरफान सागीर खाटिक, आकाश राजेंद्र दोंदे, आदित्य दिनेश अहिरे, नितीन रमेश खलसे, साहिल फिरोज शेख, भारत मुकुंद कंकाळ आणि योगेश भीमराव जाधव यांना ताब्यात घेतले। त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली। पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।